नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयासाठी व्याकरण अभ्यासत आहोत आणि आजचा आपला व्याकरणाचा टॉपिक आहे शब्दांचे सामान्य रूप। शब्दांचे सामान्य रूप या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। सुरुवातीला आपण सामान्य रूप म्हणजे काय हे समजून घेऊया। विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामांच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असे म्हणतो। म्हणजेच काय की जेव्हा एखादे नाम किंवा सर्वनाम या नामामध्ये किंवा सर्वनामामध्ये आपण विभक्ती प्रत्यय लावतो आणि त्या विभक्ती प्रत्ययामुळे त्या नामामध्ये आणि सर्वनामामध्ये जो काही बदल होतो त्या झालेल्या बदलाला आपण शब्दाचे सामान्य रूप असे म्हणतो। नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला आपण सामान्य रूप असे म्हणतो। म्हणजेच काय, जेव्हा आपण एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव लावतो आणि या विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव जोडल्यामुळे त्या मूळ शब्दामध्ये, मूळ नामामध्ये किंवा मूळ सर्वनामामध्ये जे काही परिवर्तन होऊन त्याचे जे काही नवीन रूप तयार होते त्या नवीन रूपालाच आपण शब्दाचे सामान्य रूप असे म्हणतो। आता आपण इथे उदाहरणाद्वारे काही गोष्टी समजून घेऊया। हा बदल पदाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो। म्हणजेच काय सांगितलेलं आहे की जेव्हा एखाद्या शब्दाचं सामान्य रूप परिवर्तन करायचं असेल किंवा सामान्य रूप होणार असेल तर तो बदल जो होणार आहे म्हणजेच नामाच्या किंवा सर्वनामाच्या शेवटचं जे काही पद असतं किंवा शेवटचे जे काही अक्षर असतं त्या अक्षरातील स्वरामध्ये हा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो। उदाहरणार्थ कावळा। आता कावळा या नामामध्ये ळा हे म्हणजे त्याच्यामध्ये आ हे स्वर आहे। मग इथे ळा मध्ये आचा स्वर लुप्त होतो। म्हणजेच इथे काय होणार, कावळ्यास। तर मी इथे कावळ्याचा सामान्य रूप काय होणार, ळ्या। कावळ्याला ळाचा सामान्य रूप ळ्या। कावळ्याने, कावळ्याचा। तर इथे बघा आपल्याला कावळ्या, कावळ्यास मध्ये ळ्या, कावळ्याला ळ्या आणि कावळ्याने ळ्या आणि कावळ्याच्या ळ्या। तर अशा रीतीने ळा या अंतिम स्वराचे किंवा अंतिम अक्षराचं परिवर्तन होऊन ळ्या हे सामान्य रूप झालेलं आहे। मग अशा पद्धतीने कावळा या शब्दाचे सामान्य रूप प्रत्येक उदाहरणामध्ये आपण पाहतो तर ते सामान्य रूप काय होतो, कावळ्या। म्हणजेच कावळा या शब्दाचं सामान्य रूप कावळ्या असे होणार। अजून आपण उदाहरण समजून घेऊया। दुसरं उदाहरण आहे समुद्र। तर त्याच्यामध्ये विभक्ती प्रत्यय किंवा जेव्हा आपण शब्दयोगी अवयव जोडतो तर असे शब्द जोडल्यानंतर समुद्र याच्यापासून समुद्रास, समुद्राला, समुद्राने आणि समुद्राचा असे नवीन शब्द तयार होतो। पण बदल कुठे झालेला आहे तर अक्षराच्या किंवा शब्दाच्या शेवटचं जे अक्षर आहे म्हणजे द्र मध्ये अ हे स्वर आलेला आहे। अ चा स्वर बदलून आ मध्ये झालेला आहे। म्हणजे समुद्रचा द्र, द्रा, समुद्र, समुद्रा। तर अशा रीतीने समुद्र या शब्दाचे सामान्य रूप होणार समुद्रा। पुढील उदाहरण आपण समजून घेऊया। बाळ। बाळ या शब्दाचे विभक्ती प्रत्यय लावून बनणारे शब्द म्हणजे बाळाला। त्याच्यामध्ये पण बघा बाळ या शब्दाचे सामान्य रूप बाळा असे होणार। घोडा। घोडा या शब्दाचे सामान्य रूप घोड्याचा म्हणजे इथे काय होणार आहे, द्या। त्याचप्रमाणे तळे। तळेचं सामान्य रूप होणार तळ्या। पाणी। पाणीचं सामान्य रूप होणार पाण्यात। फडके। फडकेचा सामान्य रूप होणार फडक्या। तर अशा रीतीने सामान्य रूप हे शब्दाच्या शेवटच्या अक्षरांमध्ये परिवर्तन केलं जातं।
जर अ स्वर असेल तर तिथे आ स्वर लावलं जातं. पाहूया आपण अजून काही नियम समजून घेऊया. पहिला नियम आहे, मूळ शब्दातील अंत्यस्वर ऱ्हस्व असला तरी सामान्य रूपाच्या वेळी तो दीर्घ होतो. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की मूळ जो शब्द असेल त्याचा शेवटचा स्वर जर ऱ्हस्व असेल तो सामान्य रूपाच्या वेळेस दीर्घ होतो. उदाहरणार्थ कवी. कवीमध्ये व ला ई ची मात्रा आहे, वेलांटी आहे, पहिली वेलांटी आहे, ती सामान्य रूपामध्ये दुसरी वेलांटी होणार. म्हणजेच कवीस, कवीने. तर याच्यामध्ये कवी. गुरु. गुरुमध्ये ऊ ची मात्रा जी आहे ती पहिली आहे, परंतु बदलून ती दुसरी होणार, म्हणजे ऱ्हस्वचं दीर्घ होतो. पुढचा नियम आहे, अनेक वचनी शब्दांच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार येतो. तर हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला की जेव्हा अनेक वचनी शब्द असेल आणि त्याचा आपल्याला सामान्य रूपामध्ये बदल करायचा असेल तर वरती अनुस्वार येणार. जसं की मुलांना, मुलांना, पशूंना, इथे पशूंना येणार, घोड्यांना, शहरातून. तर मुलं, मूळ शब्द काय आहे मुलं आणि त्याच्यामध्ये सामान्य रूप झालेले मुलांना. याच्यामध्ये मूळ शब्द आहे पशु आणि सामान्य रूप होणार पशूंना. मूळ शब्द आहे घोडा, सामान्य रूप होणार घोड्या. मूळ शब्द आहे शहर आणि सामान्य रूप होणार शहरा. आणि ह्या सगळ्यांवरती अनुस्वार लावला जाणार. तिसरा नियम आहे, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसे शब्दयोगी अवयव लागण्यापूर्वीही सामान्य रूप होते. आपण अवयव आणि त्याच्या प्रकारामध्ये शब्दयोगी अवयव जेव्हा समजून घेणार आहोत तेव्हा आपल्याला हा नियम तिथे समजेल की जेव्हा विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसे शब्दयोगी अवयव लावण्यापूर्वी सुद्धा त्या मूळ शब्दाचे सामान्य रूप होते. उदाहरणार्थ घर, घराजवळ. तर घराचं सामान्य रूप झालेलं आहे घरा, घरापुढे. तसेच तळे, तळ्यामध्ये. घोडा, घोड्यांसाठी. शाळा, शाळेविषयी. तर घराचं सामान्य रूप येणार घरा, तळेचं सामान्य रूप येणार तळ्या, घोड्याचं सामान्य रूप येणार घोड्या आणि शाळाचं सामान्य रूप येणार शाळे. सामान्य रूपाचे विविध प्रकार आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये पुल्लिंग नामांचे सामान्य रूप आणि त्याचे नियम आता आपण समजून घेणार आहोत. पुल्लिंग नामांचे सामान्य रूपामध्ये बदल करताना पहिला नियम आहे की अकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप आकारामध्ये होते. जसं आपण आधी पाहिलेलं आहे की अकाराचं आकारामध्ये परिवर्तन होणार. जसे खांब, खांबास. निर्णय, निर्णयास. काळा, काळाने. वर्ग, वर्गात. हात, हातात. घर, घरास, घराने. झाड, झाडास, झाडाने, झाडाला. तर इथे बघा खांब, खांबा म्हणजे अकारांत मध्ये बदल झालेला आहे, अकारांचा आकारामध्ये. नंतर निर्णय, याचं काय होणार या, निर्णया. काळ, काळा. वर्ग, वर्गा. हात, हाता. घर, घरा. झाड, झाडा. इथे पण बघा प्रत्येक काही लागू दे पण त्याचं सामान्य रूप काय होणार झाडा. पुढचा नियम आहे दुसरा, आकारांत पुल्लिंग नामांचे सामान्य रूप या कारांत मध्ये होतं. जिथे शब्दाच्या शेवटी नामामध्ये पुल्लिंग नाम असतील आणि त्या नामाच्या मूळ शब्दामध्ये जर आकारांत असतील तर त्यांचा बदल होऊन ते याकारांत मध्ये होणार. जसे की घोडा, घोड्याला. तर इथे घोडा आकारांत आहे आणि मग त्याच्यामध्ये याकारांत आलेला आहे घोड्या. कोयता, कोयत्याने. तर इथे कोयत्या. दोरा, दोऱ्याचा. तिथे रॅ येणार. झरा, झऱ्याला. मग झरा, रॅ. दोरा, दोऱ्यास, दोऱ्याने. डोळा, डोळ्यास, डोळ्याने. आता इथे अपवाद म्हणून लक्षात ठेवायचं आहे. आजोबा, दादा, काका, मामा, राजा यांचे सामान्य रूप होत नाही. जसे असेल तसेच होतात. हे सगळेच पुल्लिंग नामांचे सामान्य रूप आकारांत मध्ये असतील तर ते आकारांत मध्ये होणार नाही, तसेच राहतात. तिसरा नियम पाहूया आपण. इकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप या आकारांत होते. जसे की तेली, तेल्याने. तर इथे ली, ल मध्ये
ची मात्रा आहे, दुसरी वेलांटी आहे ईची, तर ते बदलून सामान्य रूप मध्ये या होणार. तेल्या. माळी माळ्याचा, मग इथे होणार माळीचा ळ्या. पाणी पाण्याला पाण्यास, मग नीचं काय होणार न्या. पाणी पाण्या हे त्याचे सामान्य रूप होणार. त्याचप्रमाणे धोबी धोब्याला धोब्यास, मग इथे याकारांत जोडले जाणार आहेत. धोबी धोब्या. कोळी कोळ्याचा म्हणजेच ळ्या. कोळी कोळ्या. अपवाद. हत्ती नंदी पंतोती मुनी ऋषी भटजी या शब्दांमध्ये काहीच परिवर्तन होणार नाही, त्यांचं सामान्य रूप आहे तसंच राहणार. पुढील नियम आहे चौथा. इकारांत व उकारांत तत्सम शब्द दीर्घांत लिहायचे असल्यास त्याचे सामान्य रूप दीर्घांतच राहते. म्हणजेच ह्रस्व होत नाही, त्यांच्यामध्ये काही परिवर्तन होणार नाही, ते दीर्घांतच राहणार. फक्त ते इकारांत आणि उकारांतचा तत्सम शब्द पाहिजे. जसं की कवी कवीला, याच्यामध्ये बघा वेलांटीमध्ये काहीच परिवर्तन झालेलं नाहीये. गुरु गुरुला. साधू साधूचा. नीती नीतीला. तर इथे इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द असल्या कारणाने यांच्या सामान्य रूपामध्ये आणि मूळ रूपामध्ये काहीच परिवर्तन झालेलं नाही. पुढचा नियम आहे पाचवा. उकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप वाकारांत होते. म्हणजे उकारांत असेल आणि ते पुल्लिंग नाम असतील तर त्याच्यामध्ये बदल होणार आणि ते वाकारांत होणार. उदाहरणार्थ भाऊ भावांनी, तर इथे उ आहे तर ते बदलून वा मध्ये होणार. विंचू विंचवांनी, तर च मध्ये उ ची मात्रा आहे, उकार आहे म्हणून तिथे विंचवा. नातू नातवांचा, तर तिथे वा येणार आहे. अपवाद. पेरू चाकू खडू शत्रू खेळाडू पशु इत्यादी शब्द अपवाद आहेत. पुढचा नियम सहावा. एकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप या आकारांत होते. पुढचा नियम आहे सहावा. एकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप याकारांत होते. उदाहरणार्थ फडके फडक्यांचा, गोखले गोखल्यांचा, पोरे पोऱ्यांनी. तर इथे बघा फडकेमध्ये एकारांत असल्या कारणाने त्याचं परिवर्तन होणार आणि आकारांत मध्ये होणार. फडक्या. गोखले गोखल्या. पोरे पोऱ्या. पुढचा नियम आहे नियम क्रमांक 7वा. ओकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप ओकारांतच राहते. उदाहरणार्थ किलो किलोस, धनको धनकोचा, बिटको बिटकोने. तर याच्यामध्ये शब्द पुल्लिंग नामाचे ओकारांत शब्द जर असतील, शेवटचं अक्षर ओकारांत असेल तर त्याच्यामध्ये काहीच परिवर्तन होत नाही, ते आहे तसेच वापरले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण शब्दांचे सामान्य रूप यांचे नियम अभ्यासलेले आहे. पुढेही आपल्याला शब्दांच्या सामान्य रूपाबद्दल जाणून घ्यायचं आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.